मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला मुंबईत येणार आहेत आणि मुंबईत त्यांचं आंदोलन करणार आहेत आणि या सगळ्याला आता विरोध करतायत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते। मोठा ताफा घेऊन पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील मुंबईत येणार आहेत आणि त्यांची जी आरक्षणाची मागणी आहे ती पुन्हा तीव्रतेने मांडणार आहेत। तुम्ही म्हणताय की तुम्ही मुंबई पोलीस आयुक्त त्यासोबत महासंचालकांना सुद्धा पत्र लिहिले, काय म्हणणं आहे तुमचं? कारण एकीकडे कोर्टात सुद्धा ही केस सुरू आहे। म्हणणं हेच आहे, आज एक मोठा दिवस आहे माझ्या आयुष्यामध्ये की मी आज जैन समाजाच्या सर्वंकष मोठ्या आचार्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे। त्यांच्याकडून आज सत्कार झालेला आहे, आशीर्वाद मिळालेला आहे आणि त्या आशीर्वादाच्या अर्थाने सांगतो की भारताच्या संविधानानं अशी ताकद दिलेली आहे की ज्या कोणत्या अघटित गोष्टी आहेत त्या थांबवण्याची हिंमत त्या भारताच्या संविधानामध्ये आहे। आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की या देशामध्ये धर्मावर तेढ निर्माण करणारं राजकारण कुणी करू नये आणि ते राजकारण करणाऱ्या अपप्रवृत्तींना राजकीय हितसंबंधासाठी राजकीय कारणांसाठी जी माणसं पुढे येतात त्यांना थांबवण्याची गरज आहे। संविधानानं एकदा एखादा निकाल दिला असेल, मग तो सर्वोच्च न्यायालयाने दिला असेल, उच्च न्यायालयाने दिला असेल, तर त्या निकालाच्या विरुद्ध कुणालाही जाता येत नाही। सध्या तर मुंबई उच्च न्यायालयात याची सगळी सुनावणी सुरू आहे। म्हणजे तेच सांगतो ना, म्हणजे त्याच्यात अंतरिम आदेश आहे, मग कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे, मग त्याच्यासाठी 6 महिन्याची शिक्षा होऊ शकते त्याच्या विरुद्ध जाऊन तुम्ही काय करत असाल तर। त्याचबरोबर जरंगेला मला हेच सांगायचं आहे की ज्या प्रकारे त्यांनी धार्मिक तेढसुद्धा आणण्याचा प्रयत्न केला, म्हणजे ते म्हणतायत की आम्ही घुसूत, कसं घुसूत तर गणपती बाप्पा घेऊन येऊ, म्हणजे त्यांना धर्माला सुद्धा कुठेतरी अंतर्भूत आहे मध्ये आणायचे आणि राजकीय डाव हे करण्यासाठी जे आहे अशा प्रकारचं त्यांचं चाललेलं जे कृत्य आहे ते कृत्य थांबलं पाहिजे, FIR झाला पाहिजे की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही संयमाने शांततेत हा मोर्चा पुढे नेतोय मुंबईत। जमल तसं घुसा, ही कोणती भाषा आहे? म्हणजे तुम्ही मला सांगा, ज्या प्रकारे ते संविधानिक पदावरल्या लोकांच्या बाबतीमध्ये व्यक्त होत आहेत, ते म्हणतायत की अमुक व्यक्ती दंगल घडून आणील, तमुक व्यक्ती दंगल घडून आणील, म्हणजे दंगलीची भाषा शब्दांमध्येच आहे। आणि जेव्हा तुम्ही उच्चारताय तसे शब्द, याच्यातून स्पष्ट होतं की तुमची नीती योग्य नाही। तुम्ही जे आहेत आतड्यातल्या कातड्याचं कुणाचं तरी घाणेरडं राजकारण। कोणाला पत्र लिहिलंय तुम्ही? मी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले, पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आणि थोड्या वेळात जरंगेच्या विरुद्ध आझाद मैदान पोलीस स्थानकात त्याला येऊ देऊ नका, कारण कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही, याच्यासाठी तक्रार द्यायला जात आहे। तुम्ही पूर्णपणे विरोध करताय आणि तुम्ही हेही म्हणताय की गुन्हा दाखल करावा। यापूर्वी आम्ही विरोध केला आहे, कारण मी त्या तक्रारीमध्ये सहानी विरुद्ध म्हणजे भारत सरकार ह्या केसचा उल्लेख केला आहे। तुम्ही ट्रॅफिक जाम करणार, करोडो लोक मुंबईत आणतो म्हणणार, जाम करतो म्हणणार, या देशामध्ये जैनिझम, बुद्धिझम ह्या आणि प्रभू श्रीरामांच्या विचाराचा हा देश आहे। इथे तशा प्रकारचं अघटित करण्याचा आणि गणपती बाप्पाचा सरकार प्रयत्न करते त्यांना थांबवण्याचा, सरकार सुद्धा प्रयत्न करते, सरकारने सुद्धा बैठका घेतल्या। तुम्हाला वाटतं हे आंदोलन तिथे थांबेल? मला असं वाटतंय की जरंगे राजकारणासाठी सरकारला ब्लॅकमेल करत आहे, सरकारला ब्लॅकमेल करत आहे, सरकारला ब्लॅकमेल करत आहे। उत्तर भारताचं संविधान आहे, उत्तर जर पोलिसांनी कोणत्याही राजकारण्यांना न विचारता त्या जरंगेला जर FIR करून अटक नाही केली, कारवाई नाही केली, तर मान्य मुंबई उच्च न्यायालयात आम्ही धाव घेऊ। पुन्हा एकदा तुम्ही तसं करणार? आधी सुद्धा तुम्ही केलं तसं पुन्हा एकदा करणार? कायदा संमत ज्या ज्या गोष्टी आहेत ते करणार। तुम्ही GDP आज महाराष्ट्राचा कुठे गेलाय? जरंगेनं जर 2 दिवस 3 दिवस मुंबई जर वाहतूक व्यवस्था बंद झाली तर प्रचंड पैशाचं नुकसान होणार आहे। सामान्य कष्टकरी जो टॅक्सीवाला ड्रायव्हर साहेब आहे, कंडक्टर साहेब आहे, व्यापारी आहेत, आज लॅमिंग्टन रोडसारखे अगदी आझाद मैदानापासून हाकेच्या अंतरावरले व्यापारी आहेत, आज म्हणजे हजारो डॉलर लाखो डॉलरचं नुकसान होणार आहे आणि ह्याचा सर्व अंकश परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे। हे मान्य नाही, हे मान्य नाही। आज पत्रकार परिषद ते घेणार आहेत आणि त्यांची दिशा ठरवणार आहेत। तुम्ही आधीच विनंती कराल त्यांना की येऊ नका, कारण तुम्ही विरोध तर करताय। विनंती नाही, कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही। ज्या प्रकारे भगवान गौतम बुद्धांनी, ज्या प्रकारे भगवान महावीरांनी, ज्या प्रकारे प्रभू श्रीरामांनी सांगितलेल्या विचारानं जगायचं असतंय, जगू द्यायचं असतंय आणि तसं करणारा मला आज तरी जरंगे दिसत नाही। कारण ह्यापूर्वी देखील पोलिसांना व्यथित होऊन मार खावा लागला होता अंतरवलीमध्ये, त्याची पुनरावृत्ती होणे यासाठीचा सर्वंकष प्रयत्न आम्ही करू।
त्यामुळे हे होते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते. त्यांनी पूर्णपणे विरोध दर्शवलेला आहे आंदोलनात. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी तिथेच थांबावं आणि आंदोलन करू नये, अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा एकदा आम्ही जाऊ आणि मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचा हा मोर्चा येणार नाही यासाठीचे प्रयत्न करू. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.